निफाड तालुका हा जिल्ह्यातील सधन आणि प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र या तालुक्यातील कसबे सुकेणे गावामध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं विकासाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव काळे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला वस्तीवरून गावात आणण्यासाठी वाहन जाऊ शकले नाही. अखेर नाईलाजानं पार्थिव बैलगाडीतून चिखलातून गावात आणावा लागला. हा प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार वस्तीकडे जाणारा जुना गोंडेगाव रस्ता महसूल नकाशामध्ये अधिकृतपणे अस्तित्वात आहे. मात्र वर्षानुवर्ष या रस्त्यावर अतिक्रमण झालं असून शासनाकडून आवश्यक खडीकरण किंवा मजबूतीकरण करण्यात आलं नाही. परिणामी पावसाळ्यात संपूर्ण रस्ता दलदलीचा बदलतो आणि तब्बल 4 महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतो. यामुळे केवळ शेतीमालाची वाहतूक नव्हे तर आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणं, विद्यार्थ्यांची ये-जा आणि दैनंदिन जीवनही मोठ्या अडचणीत सापडतं. मात्र संपतराव काळे यांच्या निधनानंतर घडलेल्या या घटनेनं परिस्थितीचं भीषण वास्तव समोर आलं आहे. अंत्ययात्रेसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगातही रस्ता नसल्यानं पार्थिवाला बैलगाडीतून आणण्याची वेळ येणं ही प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी गोष्ट असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महसूल नकाशामध्ये रस्ता उपलब्ध असतानाही अतिक्रमण हटवून त्याचे साधं खडीकरण देखील करण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात गावकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. संपतराव काळे यांच्या अंत्ययात्रेचा हा वेदनादायी प्रसंग आता प्रशासनाला जाग आणणार का, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण तातडीनं हटवून या मार्गाचं खडीकरण करण्यात यावं, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.